अतिशय महत्त्वाची बातमी, कारण भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार आहे। रुपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये विशेष पथकाकडून चौकशी केली जाईल। चौकशीसाठी रुपाली चाकणकर पुण्याहून नाशिककडे रवाना देखील झाल्यात। त्यांच्या वकिलांसोबतच रुपाली चाकणकर चौकशीसाठी नाशिकला रवाना झाल्यात। पुढारी न्यूजकडे आत्ताच्या घडीची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय। वकिलांसोबत चौकशीसाठी रुपाली चाकणकर नाशिकला रवाना झालेल्या आहेत। रुपाली चाकणकर पुण्याहून नाशिकसाठी रवाना झालेल्या आहेत। अशोक खरात प्रकरणात सगळ्यात आधी रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आलं। त्यांच्यावर अनेक आरोपांची सरबत्ती झाली, मात्र हे आरोप समोर आल्यानंतर त्यांना आपल्याकडच्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागला। मात्र हा राजीनामा दिल्यानंतर आता पहिल्यांदाच रुपाली चाकणकर यांची चौकशी केली जाणार आहे। याच्या आधी त्यांच्या बहिणीची आणि त्यांच्या भाच्याची देखील चौकशी झाली आहे, मात्र पहिल्यांदाच रुपाली चाकणकर यांची आता नाशिकमध्ये चौकशी केली जाईल। रुपाली चाकणकर आपल्या वकिलांबरोबर पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्यात। पुढारी न्यूजकडे आत्ताच्या घडीची सगळ्यात एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय। भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी। याच संदर्भातले पुढचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, कुठपर्यंत पोहोचलायत रुपाली चाकणकर? किती वाजताच्या दरम्यान त्यांची चौकशी होईल? रुपाली चाकणकर यांचा पुण्याहून नाशिकच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे आणि हा प्रवास SIT समोर आज त्या जाणार आहेत। त्यांची चौकशी होणार आहे। या चौकशीच्या निमित्तानं त्यांचा हा प्रवास आहे। सकाळी रुपाली चाकणकर या त्यांच्या पुण्यातल्या धायरी परिसरातल्या निवासस्थानातून सकाळी पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीतून बाहेर पडल्या आणि त्यांचा प्रवास सुरू झाल्यानंतर आता आपण जर बघितलं असेल तर सिंहगड रोड परिसरात त्यांनी त्यांच्या वकिलाला गाडीत बसवलं। पुढे विश्रांतवाडीच्या परिसरात त्यांनी गाडी बदलली आणि आता समोर दिसणारी जी गाडी आहे MH12 VC 7800 या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून त्यांचा प्रवास सुरू झालाय। विश्रांतवाडीमध्ये त्यांनी ही गाडी बदललेली आहे आणि या गाडीमध्ये सध्या रुपाली चाकणकर त्यांचे वकील या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि नाशिकच्या दिशेनं त्यांचा हा प्रवास सुरू झालेला आहे। अगोदर त्यांनी पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी वापरलेली होती। विश्रांतवाडी परिसरामध्ये त्यांनी गाडी बदलली। त्यांच्या वकिलासह या पांढऱ्या इनोव्हा गाडीतून या महिंद्रा कंपनीच्या XUV गाडीमध्ये बसल्याचा आपल्याला व्हिज्युअल्समध्ये देखील बघायला मिळालेलं होतं।